नमस्कार. मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्यासोबत माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री पृथ्वीराज चव्हाण सर आहेत आणि ऑपरेशन सिंदूर झाल्यापासून देशभरामध्ये माहोल असा आहे की आपण पाकिस्तानकडून बदला घेतलेला आहे. ज्या पद्धतीनं पहलगाममध्ये अतिरेक्यांनी हल्ला करून आपल्या 28 पर्यटकांचा जीव घेतला होता, त्यांना जसं हवं होतं तसं उत्तर भारतानं दिलेलं आहे. आपल्यासोबत चव्हाण साहेब आहेत. सर, ऑपरेशन सिंदूर झालं, त्याच्यानंतर प्रतिकात्मक नाव निवडल्याचं एक हे झालं आणि ज्या पद्धतीनं कारवाई झाली, तर आपली पहिली प्रतिक्रिया हे पहा, ज्या प्रकारे पहलगाममध्ये पाकिस्तानी स्पॉन्सर्ड आतंकवाद्यांनी जे निर्दयी कृत्य केलं, 26 लोकांना, निरपराध लोकांना गोळ्या घालून मारलं, त्याचा बदला घेणं किंवा हे असं पुन्हा होणार नाही या आता काही दहशत निर्माण करणे अत्यंत आवश्यक होतं आणि सरकारने ते केलेलं आहे. की पहिल्यांदाच आत्तापर्यंत आपण पाक व्याप्त काश्मीरमध्ये कारवाई करायचो, कारण तो आमचा एरिया आहे म्हणून आपण म्हणतो. पण पहिल्यांदा पाकिस्तानमध्ये जाऊन म्हणजे हल्ला केलेला आहे. युद्धातच हे घडतं. 65चं युद्ध असेल किंवा 71चं युद्ध असेल, त्यावेळेला आपण पाकिस्तानच्या सीमेवर जाऊन युद्ध करतो. पण पहिल्यांदाच अशा कारवायामध्ये सर्जिकल स्ट्राईकसारख्या कारवाया किंवा कॅम्प उद्ध्वस्त करण्याच्या कारवाया असतील, त्यामध्ये आपण पाकिस्तानात जाऊन तिथली इन्फ्रास्ट्रक्चर उद्ध्वस्त केलेलं आहे आणि त्यामुळं देशाला एक ठोस कारवाई झाली अशी एक भावना निर्माण झालेली आहे. आता पाकिस्तानचं म्हणणं आहे की तुम्ही कारवाई केली, आता याचं आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागेल. आता त्याने प्रत्युत्तर दिलं तर मग त्याने आपण ते प्रत्युत्तर समजायचं, थांबायचं का मग पुन्हा आणि एस्केलेट करायचं, म्हणजे आणखी कोणा त्या कॉन्फ्लिक्टचा दर्जा वर वाढवायचा, आणखी व्याप्ती वाढवायची. तर हा आता सगळा विषय चर्चेला चाललेला आहे. पण आज एक झालं की देशामध्ये एक आनंदाचं वातावरण आहे की आपल्यावर जर कोणी खोड काढली, आपल्या नागरिकांना जर कोणी त्रास दिला, तर आम्हीही तुमचा तो बदला घेऊ. पण खऱ्या अर्थानं समाधान होणं हे तुलनात्मक आपल्याला पाहावं लागेल. जोपर्यंत त्या लोकांना पकडून आणून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना योग्य ती शिक्षा मिळत नाही, तोपर्यंत मला वाटतं कोणाचं समाधान होणार नाही. तर पाकिस्तानला आपण शिक्षा दिली, त्यांच्या पाकिस्तानमध्ये जाऊन किंवा पाकिस्तानमध्ये आपल्या विमानांनी काही इन्फ्रास्ट्रक्चर तोडलं, चांगली गोष्ट आहे. पण त्यातून जर युद्धाचा भडका उडाला तर मग एक परिस्थिती निर्माण होईल. आणि आता पर्याप्त उत्तर होतं का, तर पाकिस्तानी यापुढे जर काही कारवाई केली नाही तर मग पाकिस्ताननी आपण काहीतरी चुकीचं काम केलं, त्याचं आपल्याला शिक्षा मिळेल म्हणून तिथं थांबेल. पण आता पाकिस्ताननी जर असा स्टँड घेतला की तुम्ही ही आमची खोड काढलेली आहे हल्ले करून, आम्ही आता तुम्हाला प्रत्युत्तर देणार, मग ते प्रत्युत्तर दिलं की मग आपल्याला पुन्हा एस्केलेट करावं लागणार, मग ते वाढत जाणार प्रकरण. तर महत्त्वाचा विषय आहे की दोन्ही देशांनी झालं ते बस झालं, तर तुमचंही समाधान झालं, आमचंही समाधान झालं आणि त्यामुळे आता इथं थांबू आहे. पण हा एक पर्याय आहे. दुसरा पर्याय आहे की जे पाकिस्तानमधले हॉक्स आहेत किंवा जे ॲग्रेसिव्ह लोक आहेत, ते म्हणतात की नाही, आपल्यावर त्यांनी हल्ला केला विमानाचा, आपण काहीतरी केलं पाहिजे. ते नाही केलं की आपल्याला करावं लागेल, मग हे प्रकरण वाढत जाईल. त्यामुळे समाधान झालं का नाही हा एक समाधान मानण्याचा भाग आहे. पण आपण भारतानं जो हल्ला केला त्याच्यानंतर जे तळ उद्ध्वस्त केले, POK मधले असतील किंवा अगदी पाकिस्तानातले काही तळ मरकज आणि जिथं जैशचं ट्रेनिंग चालायचं, LETचं ट्रेनिंग चालायचं, जिथं कसाबनं ट्रेनिंग घेतलं, ते पण तळ उद्ध्वस्त केले. आणि त्यावेळेला तिथं त्यांच्या दफनविधीसाठी जे लोक मारले गेले, जे अतिरेकी मारले गेले, त्यांच्या दफनविधीसाठी आर्मीचे ISISचे लोकसुद्धा, त्यांचे पाकिस्तानी आर्मीचे ISISचे लोकसुद्धा उपस्थित होते. दोन गोष्टी आहेत. पाकिस्तानचं म्हणणं आहे की या ठिकाणी हो, एकेकाळी ही टेरर कॅम्प होते, पण आम्ही या संघटनेवर बंदी टाकलेली, तेव्हा इथं आता काही नाही, त्यांचं म्हणणं आहे. आपण विश्वास ठेवायचं का नाही दुसरी गोष्ट आहे. पण भारताचं म्हणणं आहे की नाही, इथं ट्रेनिंग कॅम्प होते, ते होतं, ते आम्ही उद्ध्वस्त केले. आता 15 दिवसापासून तणाव वाढलेला आहे, त्यामुळे जिथं कोणी आतंकवादी असतील राहील की आता हल्ला होणार ना, आपण इथं बसून राहू, हे काही विश्वास बसत नाही. त्यामुळे त्यांनी कॅम्प सगळे मोकळे केले असतील. तर ते खरोखरी ट्रेनिंग कॅम्प होते का नाही, त्याबद्दल एक प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं आहे. पण त्या जिथं जी माणसं दगावली गेली, त्यांच्या दफनविधीला काही उच्चपदस्थ लोक आणि त्यामध्ये काही नैसर्गिक अस्वाभाविक काही नाही आहे. कारण अशा शत्रूच्या हल्ल्यामध्ये जी माणसं दगावतात त्यांना एका प्रकारे शहिदी दर्जा मिळतो. आपल्या इथं जी 26 लोक मारले गेले त्यांची जर तुम्ही
विधी पाहिला, धार्मिक विधी, तर त्यालाही प्रमुख पोषाळे गेले होते त्या ठिकाणी. तर त्यामध्ये काही विशेष नाही की ते सैनिकी अधिकारी गेले होते म्हणून ते आतंकवादी मेले असतील वगैरे, हा एक आपला सोयीस्कर तर्क आहे. पण शेवटी इंडिपेंडेंटली कोणी कन्फर्म केलं तर मग त्याला आपण विश्वास ठेवता येईल. परंतु 15 दिवसापासून आज हल्ला होईल का, उद्या होईल का, सकाळी होईल का, दुपारी होईल, अशा परिस्थितीमध्ये तिथं आतंकवादी बसून राहिले असतील की आपण आता विमानाची वाट बघूया, हे काही खरं वाटत नाही. त्यामुळे त्यात जाण्यात काही अर्थ नाही. मला वाटतं आपण एक तगडा जबाब दिलेला. पहिल्यांदा पाकिस्तानच्या भूमीमध्ये युद्धाच्या वेळेला तर आपला हल्ला होतो, पण युद्ध नसताना, म्हणजे अधिकृत युद्ध जाहीर झालं नसताना देखील पाकिस्तानच्या मेनलँडमध्ये जाऊन हल्ला केला, एक मोठी गोष्ट आहे. आणि आपल्याकडे खूप ॲक्युरेट मिसाईल्स आहेत. त्यामुळं पाकिस्तानची सीमा क्रॉस न करता भारताच्या सीमेतून आपण हे तळ सगळे उद्ध्वस्त केलेले आहेत. त्यामुळं आपलं आर्मामेंट, आपली वेपनरी हे उच्च दर्जाचे हे सिद्ध झालेलं आहे. हे सगळं होत असताना काही बातम्या किंवा पाकिस्तानकडून असं सांगितलं जाते की आम्ही काही विमानं किंवा ती सुद्धा आम्ही ध्वस्त केली आहेत भारताकडून आलेली, पण जेव्हा की भारताची विमानं त्यांच्या सीमेमध्ये गेलीच नाही. नाही, असं आहे की टेक्निकली जर बोलायचं झालं तर बाहेरच्या आपल्या सीमेत नसणाऱ्या विमानावर देखील मिसाईल आपण फायर करू शकतो. तर त्यांची विमानं उडली असतील तिथं आणि त्यांनी एअर टू एअर मिसाईल्स टाकल्याचं. आज मिसाईल्स इतक्या केपेबल आहेत की ते विमानांना पाडणं काही अवघड नाही. तर त्यांच्याकडे त्या मिसाईल्स आहेत का नाही, मग ते चायनीज ओरिजिनचे आहेत का अमेरिकन ओरिजिनचे, त्यामुळे पाडू शकणार नाही यात काही मी विश्वास ठेवत नाही. कारण पूर्वी दुसऱ्या महायुद्धामध्ये जो डॉग्स फाईटचा प्रकार होता, अगदी जवळ जाऊन विमान पाडायला लागायचं, तसं आता करावं लागत नाही. 50 किलोमीटरवरून तुम्ही मिसाईल जर फायर केली तर ती बरोबर हीट सिकिंग मिसाईल असेल किंवा आणखी गायडेड मिसाईल असेल, ती जाऊन जे काही तिथे टार्गेट असेल त्याला डिस्ट्रॉय करू शकते. तर माझं यात एकच म्हणणं आहे की हे शस्त्रांचं युद्ध एका बाजूला चालू आहे, राहील. मिसाईल्स आहेत, बॉम्बगोळा आहे, विमानं टाकतील बॉम्ब. पण दुसऱ्या बाजूला इन्फॉर्मेशन वॉरफेअर आहे, डिसइन्फॉर्मेशन कॅम्पेन, AIची डॉक्टर्ड इमेजेस पसरवून लोकांच्यामध्ये संभ्रम निर्माण करणं आणि विश्वासार्हतेला तडा लागणं. या गोष्टीमध्ये भारताने मागं नाही पडलं पाहिजे. जर ही डिसइन्फॉर्मेशन कॅम्पेन असेल तर लगेच फॅक्ट चेक करून हा खोटा फोटो आहे, हा AIने जनरेट केलेला फोटो आहे, असं काही झालं नाही हे सांगितलं पाहिजे. ते करतायत आपले लोक. त्याचबरोबर जर आरोप काही झाला की आम्ही काही विमानं पाडली, तर जी सत्य परिस्थिती आहे ती मला वाटतं शेअर केली पाहिजे. कारण उद्या आंतरराष्ट्रीय मीडिया हे तुमच्याकरता काही थांबणार नाही, तो सांगेलच. आताच काही बातम्या आल्यात की फ्रेंचच्या इंटेलिजन्स एजन्सीने काही माहिती दिली की फ्रान्सची विमानं वापरली गेली होती म्हणून. तर आपल्या देशात निर्माण झालेल्या विमानाचं काय अपघात झाला का किंवा त्याला काही पाडलं का हे त्यांना बघावं लागतं. त्यांनी काय केलं, त्यामुळे तशा तिसऱ्या थर्ड सोर्सेसकडून माहिती येणं आणि आपण ती डिनाय करणं हे करायचं की नाही आर्मीने ठरवायचं, सरकारने ठरवायचं. मला असं वाटतं की विश्वासार्हता आपली फार महत्त्वाची आहे. जर काही नुकसान झालं असेल तर ते मान्य केलं पाहिजे. कारण आमचं होणारच नुकसान असं म्हणण्यात काय अर्थ नाही आजचं आधुनिक युद्धामध्ये. आणि त्यामुळे पाकिस्तानचं जर काही फॉल्स प्रोपगंडा असेल तर तो एक्सपोज केला पाहिजे आणि आपली क्रेडिबिलिटी कायम ठेवली पाहिजे. हा एक युद्धाचा मोठा भाग आहे. कारण शेवटी हे युद्ध सोशल मीडियावर देखील फाईट होते, इन्फॉर्मेशन वॉरफेअर म्हणून चाललेलं आहे, तो एक भाग आहे. परंतु लोकांना आज आपल्या समाधान वाटतं की काहीतरी सरकारने ठोस कारवाई केली आणि विरोधी पक्ष आहे ते सर्वांनी सरकार जी काही कारवाई करेल त्याच्या मागे आम्ही खंबीरपणे उभा आहेत अशी भूमिका स्पष्ट केलेली आहे. अर्थात आमची रास्त अपेक्षा असेल की आम्हाला वेळोवेळी कोणीतरी येऊन ब्रीफ करावं की काय चाललेलं आहे. आम्हाला वर्तमानपत्रातून म्हणजे पार्टीच्या नेत्यांना माध्यमातून वगैरे कळण्यापेक्षा तुम्ही काय असेल ते वस्तूचे सांगा. आम्ही देखील सरकारमध्ये काम केलेलं आहे, त्यामुळे जर गुप्तता पाळायची असेल तर ते आपण पाळू शकतो, त्यामुळे काही होणार नाही. त्यामुळे 2 ज्या ऑल पार्टी मिटिंग घेतल्या त्याचं स्वागत आहे. दुःख एवढंच आहे की स्वतः मोदी आणि त्या बैठकीचं नेतृत्व केलं तर अधिक शोभून दिसलं असतं त्यांना. का येत नाहीत मोदी ऑल पार्टी? त्यांच्या तर मानसिकचा भाग आहे. त्यांना काही कोणीतरी काहीतरी आलोचना करेल असं वाटलं का. आता ते प्रेस कॉन्फरन्स सुद्धा करत नाहीत, ते कशाला घाबरतात. आता हा इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स आहे का ॲरोगन्स आहे का माहिती नाही, पण
आजच्या आधुनिक जगामध्ये एखाद्या राष्ट्राध्यक्ष असेल किंवा सरकार प्रमुख असेल त्यांनी मीडियासमोर अजिबात न जाणं हे फार विसंगत वाटतं. अजून एक प्रश्न जो उभा राहतो, तुम्ही आता म्हणाल की सगळे विरोधक तर सरकारसोबत आहेत, ते जे काही पावलं उचलतील त्याला तुमचा पाठिंबा आहे. पण एका बाजूला असं म्हणत असताना दुसऱ्या बाजूला विरोधकांमधले काही पक्ष आहेत की जे सरकारवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. पहिल्या दिवसापासून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय राऊत म्हणतात की हे इंटेलिजन्स फेल्युअर आहे, गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि योग्य ती कारवाई करायला पाहिजे, त्याच्या आम्ही पाठीशी आहोत. पण तुमचं इंटेलिजन्स फेल्युअर आहे ते तुम्ही मान्य करा. पर्यटक मारले गेले, तिथं सुरक्षा नव्हती, ते तुम्ही मान्य करा. राज ठाकरे असं म्हणाले की युद्ध हे काही शेवटचं उत्तर नाही आहे आणि तुम्ही एका बाजूला या सगळ्या गोष्टी करत असताना दुसऱ्या बाजूला तुम्ही बिहारला जाता, वेव्जला पंतप्रधान येतात, आणखी कुठे काही वेळ घालवतात ते. तर इतकी गंभीर परिस्थिती असताना तुम्ही अशा कार्यक्रमामध्ये कसे व्यस्त राहू शकता? म्हणजे अशी पण टिप्पणी सुरू. 2-3 गोष्टी आहेत की सर्वसाधारणपणे सर्व विरोधी पक्षांनी सरकारला पाठिंबा दिलेला आहे की सरकार जी काही कारवाई करेल आम्ही त्याचं समर्थन करू. पण अर्थात इंटेलिजन्स फेल्युअर होतं का, सिक्युरिटी फेल्युअर होतं का, हाही प्रश्न महत्त्वाचा आहे, त्यात शंका नाही. आणि आमची मागणी त्यामध्ये असेल की याची चौकशी झाली पाहिजे. आता योग्य वेळी करा, आता लगेच करायला पाहिजे नाही आहे, पण योग्य करायचं उदाहरण मी याकरता देतो की चौकशी करणं म्हणजे काही अपयश आहे झालं ना आम्हाला आमची बदनामी होईल असं काही नाही आहे. शेवटी ह्युमन नेचर आहे, काही चुका होतात, काही ॲनालिसिसमध्ये काही फरक होतो. कारगिल युद्धाची मी तुम्हाला आठवण करून देतो. कारगिल युद्धामध्ये देखील असंच इंटेलिजन्स फेल्युअरची चर्चा झाली की पाकिस्तान एवढं इन्फ्रास्ट्रक्चर कारगिलमध्ये तयार करतं, तुम्हाला कळलं कसं नाही, ते इंटेलिजन्स फेल्युअर होतं का. अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री होते, त्यांनी काय केलं, त्यांनी हे दडपून टाकलं नाही. त्यांनी त्यामुळं विरोधी पक्षाच्या मागणीमुळं त्यांनी एक इन्क्वायरी कमिटी नेमली. जयशंकर जे आपले परराष्ट्रमंत्री त्यांच्या वडिलांच्या अध्यक्षतेखाली ती कमिटी नेमली गेली. सुब्रमण्यम अत्यंत मोठे सामरिक तज्ज्ञ होते ते. त्यांनी तो रिपोर्ट तयार केला आणि रिपोर्ट झाल्यानंतर तो पार्लमेंटला सादर केला आणि तो प्रकाशित केला. त्यातले काही अंश काढले असेल कदाचित. प्रकाशित काय केला तर आमच्या चुका झालेल्या पुन्हा होऊ नयेत, त्यातून आपण काही चांगला धडा घेतला पाहिजे, हा त्याचा उद्देश होता. आणि त्यामुळं एखाद्या घटनेची इन्क्वायरी करणं आणि ती प्रकाशित करणं हे म्हणजे सरकारचं अपयश आहे किंवा सरकार असं काय म्हणण्याचं कारण नाही. उलट ही आता समजा कॅनेडी असोसिएशन अमेरिकेत झालं, त्याच्यावर किती मोठं वॉरंट कमिशन बसलं, त्यांनी किती रिपोर्ट काढला सगळा. 9/11च्या हल्ल्यावर किती मोठा रिपोर्ट केला आहे आणि तो प्रकाशित केला आहे. कशामुळे झालं तर ते सुद्धा इंटेलिजन्स फेल्युअर होतं. पण इंटेलिजन्स फेल्युअर मान्य न करणं, दडपून टाकणं हा काही पर्याय नाही आहे. एक समृद्ध ताकदवर राष्ट्र असतं ते आपल्या चुका मान्य करून जातात पुढं. मला आठवतं की एका अमेरिकेमध्ये असंच एका शटलचा अपघात झाला आणि 5-6 माणसं जळून मेली. चौकशी झाली, इन्क्वायरी झाली, कशामुळे अपघात झाला आणि तो सगळा रिपोर्ट पब्लिश केला गेला. मला वाटतं की आता पण चौकशी समिती नेमायला पाहिजे केंद्र सरकार. नेमली पाहिजे, पण जरी आश्वासन दिले की आम्ही नेमू, मग नंतर शांतता झाल्यानंतर तुम्ही ती कमिटी नेमलीच हरकत नाही. आता नेमू अशी घोषणा केली तर त्यांची उंची वाढेल मला वाटतं. गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याबद्दल पण खूप आग्रह होतो. आता बघा त्या कमिटी इन्क्वायरीमध्ये जर असं दिसलं की स्वतः गृहमंत्री जबाबदार होते तर त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, सरकारने केली पाहिजे, त्यांना सेवानिवृत्त केलं पाहिजे. पण मला वाटतं या परिस्थितीमध्ये काँग्रेस पक्षानं आणि विरोधी पक्षानं जी भावना व्यक्त केली आहे की मी सरकारच्या बरोबर आहोत, त्यामुळे अशी विसंगती फाटी फोडणं यावेळेला योग्य होणार नाही. पण आमची इन्क्वायरी झाली पाहिजे, इंटेलिजन्स फेल्युअर असेल ती झाली पाहिजे. जी माणसं शहीद झालेली आहेत त्यांच्या कुटुंबियांना वाटतं की खरंच चूक झाली का. कारण काय ह्यात सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की आर्टिकल 370चा जो कायदा केला गेला अब्रोगेशनचा, त्यानंतर सरकारची एकसुरात एवढीच सारखी घोषणाबाजी होती की काश्मीर आता पूर्णपणे नॉर्मल आहे. काश्मीरमध्ये 2.25 कोटी पर्यटक गेले आणि त्यामुळे काही कोणाची सिक्युरिटीची गरज नाही, काही नाही. त्या मानसिकतेतून त्या पहलगावच्या त्या मैदानामध्ये एकही सुरक्षाकर्मी नव्हता. तर हे किती अतिशयोक्ती करायची आपल्या कामगिरीबद्दल ते सरकारने विचार केला पाहिजे त्याबद्दल. म्हणून मला वाटतं की जे इन्फॉर्मेशन वॉरफेअरमध्ये पारदर्शकता महत्त्वाची आहे, इथं देखील ते होते. जर चूक झाली असेल तर मान्य केली पाहिजे आणि त्याचा लगेच परिणाम राजीनामा कोणाचा तरी घेण्यामध्ये करायचा असं नाही. आम्ही ह्या चुका आता पुन्हा होऊ देणार नाही आणि आम्ही सुद्धा वी आर ह्युमन, आमच्या काही ॲनालिसिसमध्ये चुका होऊ शकतात. असे बोललं जातं आहे की
आता पर्यटकांच्यावर आत्तापर्यंत हल्ले करत नव्हते, कारण काश्मीरच्या अर्थव्यवस्थेमध्ये त्याचा अनिष्ट परिणाम होईल म्हणून. पण आता इंटेलिजन्स इनपुट आलं होतं की नाही, आता पर्यटकावर हल्ले होणार आहेत. मग का नाही केलं काही? 10 माणसं असती तरी काय झालं नसतं. माणसं आली कुठून, त्यांना सपोर्ट कोणी दिला, मग त्यांनी इतकं बेछूटपणे गोळीबार केला तरी काहीच कोणी मदतीला आलं नाही. समजा गोळीबार होतोय कळालं असतं, एखादं हेलिकॉप्टर आलं असतं तरी पळून गेले असते लोक, ड्रोन पाठवला असतं तरी पळून गेले असते. पण ते कुठं हे का घडलं नाही, लोकांना याची माहिती पाहिजे आहे. कारण भीती आहे पुन्हा असं घडणार नाही, सरकार याची काळजी घेईल ह्याची आश्वासन कोणीतरी केलं पाहिजे.